नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. हां, लक्ष द्या रे. काल आपण ठीक आहे बे पोट्यो लक्ष द्या, आपण टेन्स पाहून राहिलो. काळाचे किती प्रकार पाहिले आपण? 3. काळाचे मुख्य किती प्रकार? 3. भूत, वर्तमान आणि भविष्य. ज्या कालपर्यंत घटना घडून गेल्या त्या भूतात, आता चालू आहे त्या वर्तमानात आणि घडणार आहे त्या भविष्य. भूतकाळात घडलेल्या घटना वर्तमानात आठवायच्या नाही, नाही तर भविष्य काय ते म्हणलं खराब. ठीक आहे, जे झालं ते पावलं. ठीक आहे, वर्तमानाचे 4 काय, भूताचे 4 काय आणि भविष्याचे असे किती काय पाहायचे आहे? 12. किती काय पाहायचे आहे? कशाचे काय होय हे? कशा आबे डुकरेव कशाचे काय होय? कर्त्याचे. याच्यानंतर पुन्हा एक टेनचा प्रकार आहे चेन द व्हॉइस. त्यालेच म्हणते डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. बे डायरेक्ट टू इनडायरेक्ट म्हणते काय? चेन द व्हॉइस. त्यालेच म्हणते ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे, माझ्यावर लक्ष ठेवा, मी मसनात नेत असतो. ठीक आहे, आता लक्ष द्या, कर्त्याचे काय पाहत आहे आणि त्याच्यात पाहणार आहे कर्माचे काय. कर्माचे 8च काय होते? किती काय होते? किती काय होते? कायचे? अबे कर्माचे किती काय होते? 8. कर्त्याचे किती काय पाहणार आहे? किती काय पाहणार आहे? त्याच्यापैकी कालपर्यंत आपण 8 काय पाहिले? वर्तमानाचे 4 आणि भूताचे 4. ठीक आहे, वर्तमानाचे 4 पाहिले सिंपल. ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग पाहिले भूताचे सिंपल, सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आज का पाहणार आहे? तर आज पाहणार आहे सिंपल फ्युचर टेन्स. कोणता काय पाहणार आहे? बे फ्युचरचा कोणता काय? अबे फ्युचरचा कोणता? भविष्य काय? भविष्य कायचे 4 काय पाहणार आहे? सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता लक्ष द्या, हे जमवाचे कसं हे लक्ष द्या. सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स सब्जेक्ट शॅल विल प्लस V1 याचा साधा नियम आहे. हे लक्ष द्या, सिंपल फ्युचर टेन्सचा नियम आहे. आता सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस क्रियापदाचं किती रूप? पहिलं. आता हे मॉडल ऑक्झिलरी आहे शॅल विल. किती मॉडल ऑक्झिलरी आहे इंग्लिशमध्ये? टोटल 13 बापूसाहेब आहे. किती आहे? शॅल, शुड, कॅन, कुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, डेअर, ऑट टू, नीड आणि युज्ड टू. ठीक आहे, याच्यानंतर नेहमीच क्रियापदाचं किती रूप येते? पहिलं. बे किती रूप येते? हा बोमला. शॅल, शुड, कॅन, कुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, डेअर, ऑट टू, नीड आणि युज्ड टू. याच्यानंतर क्रियापदाचं किती रूप? मग इथं शॅल विल येत आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब येते शॅल विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप. याच्यानंतर ठीक आहे ए आता लक्ष द्या, सब्जेक्ट शॅल विल आणि शॅल विल हे आता फ्युचर म्हणलं का शॅल विल 4ही काळात दान आहे. शॅल विलले घ्यायचं विसरायचं नाही. या दत्तकत दिलं आहे कोणाकडं? भविष्य काय म्हणलं का हे चोट्ट येईनच. कोण? शॅल आणि विल. बे भविष्य काय म्हणलं का शॅल आणि विल काय आहे म्हणलं? दत्तक आहे. ठीक आहे, भविष्य काय म्हणलं का शॅल आणि विल आलाच पाहिजे. मग आता इथं लक्ष द्या, सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि जेवढे मॉडेल ऑक्झिलरी आहे त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. डू डज डीड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप. पहिलं रूप कुठं कुठं येते? डू डज डीड नंतर पहिलं रूप. मॉडेल ऑक्झिलरी सगळ्या मॉडेल ऑक्झिलरी नंतर क्रियापदाचं किती रूप? पहिलं रूप. ठीक आहे, आणि टू नंतर सुद्धा किती रूप येते? पहिलं. मग आता लक्ष द्या, का नियम आहे बोमला? बे फ्युचरचा पहिला टेन्स कोणता पाहत आहे? साधा. भविष्य काय? सिंपल फ्युचर टेन्स. का नियम आहे? बोमला सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बोमला बोमला सर. आता शॅल केव्हा घ्यायचा आणि विल केव्हा घ्यायचा? जेव्हा करता आयवी असन का असन? बे साध्या भविष्य काळात आयवीच्या समोर शालच येते. आय शाल, वी शाल. ए भाऊ डुकरे हो. ठीक आहे, साधा भविष्य काळात आय आणि वीच्या समोर काय घ्यायचं? शाल. ठीक आहे, यू यू, ही सी इट आणि देच्या समोर विल घ्यायचं. का म्हटलं? ए लक्ष द्या बे, का म्हटलं? ठीक आहे, आयवी करता असन तर काय घ्यायचं? अबे आयवी भविष्य काळात आयवी असन तर आयवीच्या समोर शाल आला तरच भविष्य काय होते. आयवीच्या समोर विल आला तर भविष्य काय होत नाही. सर आयवीच्या समोर शालच येते, विल नाहीत का? येते ना. एखाद्याला मारत आहे आय विल किल यू. साल्यात तू जर माझ्या मदत आला ना त्या मर्डरच करतो. आय विल किल यू. आय शॅल किल यू नाही होत, तू या मर्डर करीन. कवा? पासल्या पायरा.
नाही, आताच तू जास्त टळटळ केली 2-4 घाव घालून देईन. आय विल, झगडे करायचे आहे, भांडण करायचे आहे, धमकी द्यायची, आय विल किल यू. तुम्हाला सासूसोबत भांडायचं असेल, ठीक आहे, तर तू का जास्त चबऱ्यासारखी केली तर तू नड्डीस पिचकतो असं जर सासूले म्हणायचं असेल तर ते तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. जमन, हे जमन का, अरे जमन का, ठीक आहे. आयवीच्या समोर काय ते शाल, पण आयवीच्या समोर जर विल आलं तर धमकी होते. का होते? डायरेक्ट धमकी होते. तर मग ते आपण ते वाक्य नंतर पाहू का आईच्या समोर जर आयवीच्या समोर जर विल आलं तर सर ते वाक्य कसं जमवायचं, ते सगळे जमवायचे आहे समोर, ठीक आहे. एकाने जमू, एखाद्या नाही जमवत आहेत, ठीक आहे. मग साधा भविष्य काय का म्हणलं मी, काय नियम आहे, सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप, ठीक आहे. मग का नियम आहे, ठीक आहे. कवा घ्यायचा शाल, जेव्हा करता आयवी असन तर का घ्या, शाल घ्या. ही ए यू यू, ही सी इट आणि दे, पोट्ट्याचं नाव पोट्टीचं नाव असन, पोट्ट्याचं नाव म्हणजे ही आणि पोट्टीचं नाव म्हणजे सी. तर यू यू, ही सी इट आणि देच्या समोर का घ्यायचं, विल. भविष्य काळात आय आणि वीच्या समोर का घ्यायचं, शाल. बस भविष्य काय म्हणलं तर आय आणि वी करता असन तर शाल येईन आणि यू यू ही सी इट दे असन तर विल येईन. जमलं? अबे जमन का, हा बोमला. मग आता समोर पहा, जिंकून एकही वाक्य तुम्हाला सांगितलं, एकही काय विदाऊट जिंकून येत नाही. प्रत्येक काय का घेऊन येते, का घेऊन येते, हां. मग प्रत्येक काय जिंकून घेऊन येते. मग प्रत्येक काय जिंकून घेऊन येते म्हणलं, एकही काय वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे तर विदाऊट जिंकून येणार नाही. मग याच्यात काय येते, आफ्टरवाले शब्द. आफ्टर म्हणजे भविष्य काय गेला, अबे आफ्टर म्हणजे भविष्य काळात गेलं ना. इथं बिफोरवाले शब्द भूतकाळात, आफ्टरवाले शब्द भविष्य काय, ठीक आहे. आफ्टरवाले शब्द नेक्स्टवाला शब्द, नेक्स्ट, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे नंतर, ठीक आहे, भविष्य काळात गेलं. आफ्टरवाले शब्द, नेक्स्टवाले शब्द आणि कमिंग सून. अबे ट्रेलर रिलीज होते ना पिक्चरचं, येते ना कमिंग सून, ठीक आहे. तारीख सांगायचीच राहते कवा येईन, ठीक आहे. अवघ्या काही दिवसात येत आहे, कराय सर, ठीक आहे. आहेस ना तुमच्यासमोर, कायले येतं का, मेले का कराय सर, ठीक आहे. मग आफ्टरवाले शब्द, नेक्स्टवाले शब्द, कमिंगवाले शब्द आणि टुमारो. येस्टरडे कायच्यात जाते, येस्टरडे कायच्यात जाते, अबे येस्टरडे कायच्यात जाते, हा येस्टरडे भूतकाळात आणि टुमारो भविष्य काय. समजलं का. आणि टुडे वर्तमानात, हे पूर्ण वर्तमानात. पाहिलं का आपण टुडे, पाहिलं का, हा. मग लक्ष द्या, बोमला याच्यात जिंकून काय येईन, आफ्टरवाले शब्द, नेक्स्टवाले शब्द, कमिंगवाले शब्द, टुमारो आणि भविष्यकालीन वर्ष. हे जर वाक्यात आले, ठीक आहे, पुढचं वर्ष आलं 2025, 2028, 2030, ठीक आहे, 2050, तर कायच्यात 50 भविष्य काय, भविष्यकालीन वर्ष. भविष्यकालीन वर्ष, टुमारो, नेक्स्टवाले शब्द, ठीक आहे, आफ्टरवाले शब्द आणि कमिंगवाले शब्द. बोमला अबे सांगले बोमला, आफ्टरवाले शब्द, नेक्स्टवाले शब्द, कमिंगवाले शब्द, टुमारो, भविष्यकालीन वर्ष. हे जर वाक्यात आले तर वाक्याचा काय पण नावा, साधा वर्तमान. कोणता कोणता, हां, ठीक आहे. मग आपण साध्या वर्तमान काळात जिंकून पाहिले ते स्केअरली, सेल्डम, ऑफन, ऑकेजनली, डेली, रेअरली, युजली, समटाईम, नेवर, जनरली, ऑलवेज. पाहिले का. टुडे नाही, आपलं मंथली, वीकली, इयरली आणि एव्हरीवाला प्रत्येक शब्द. आठवते का. हे जर आले तर वाक्याचा काय, साधा वर्तमान काय, ठीक आहे. बिफोरवाले शब्द, ठीक आहे, बिफोरवाले शब्द, यस्टरडे, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्टवाले शब्द आणि अजून हां भूतकालीन वर्ष. वाक्यात आले तर वाक्याचा काय, साधा भूतकाळ. कोणता भूतकाळ. मग आता लक्ष द्या, डुकरे इकडे पहा, अशा रिकाम्या जागा येते, ठीक आहे, लक्ष द्या, अशा रिकाम्या जागा येते परीक्षेत, ठीक आहे. पहिले पाच जिंकून, प्रशांत रिकामी जागा, मीट हिज गर्लफ्रेंड आफ्टर 2 hours. पशा 2 तासानं त्याच्या गर्लफ्रेंडले भेटणार आहे. भेटू द्या बिचाऱ्याले, कशाला त्याचा, ठीक आहे, आगाऊ, ठीक आहे, त्याच्या मनात नका जाऊ. भेटायला चालला तर जाऊ द्या त्याला. प्रशांत रिकामी जागा, मीट हिज गर्लफ्रेंड आफ्टर 2 hours. पशा 2 तासांनी त्याच्या गर्लफ्रेंडले भेटणार आहे. आफ्टरवाला शब्दाला माय नाव घ्या, कराय गुरुजी की जय, पशाचं जमून द्या. वाक्याचा काय, साधा भविष्य काय. मग पशा आहे, पशा म्हणजे ही साठी काय घ्यायचं, अबे ही साठी काय घ्यायचं, हा ही साठी घ्यायचं विल, ठीक आहे. आणि साधा भविष्य काय आणि क्रियापदाचं पहिलं रूप ते कंसात दिलंच राहते.
मग प्रशांत विल मीट हिज गर्लफ्रेंड आफ्टर 2 hours. झालं वाक्य. काय पानसट. विल कोणासाठी घेतला? पशा आहे म्हणून. पोट्याचं नाव पोट्टीचं नाव आलं, पोट्याचं नाव आलं ही घ्यायचं, पोट्याचं नाव आले शी घ्यायचं. ही सी असन तर काय घ्यायचं? विल. आय वी असन. आता शुभम रिकामी जागा अपियर्स फॉर MPSC एक्झामिनेशन इन नेक्स्ट इयर. ठीक आहे. हे शुभम पुढच्या वर्षी MPSCच्या परीक्षेसाठी अपियर होईल म्हणते. ठीक आहे. जसं मला दिसलं नेक्स्ट इयर, गुपचाप का करा? वाक्याचा काय? साधा भविष्य पेलवा धरून. शुभ्या म्हणजे ही साठी, अभि ही साठी. हां, मग आता ही साठी विल आणि इथं काही अपियर झालं. ठीक आहे. मग आय रिकामी जागा कंप्लीट माय प्रोजेक्ट. का म्हणते? आय रिकामी जागा कंप्लीट माय प्रोजेक्ट इन कमिंग संडे. येणाऱ्या रविवारपर्यंत मी माझा प्रोजेक्ट का करणार आहे? कंप्लीट करणार आहे. कमिंग वाला शब्द आला. हे पहा, कमिंग वाला शब्द, नेक्स्ट वाला शब्द, आफ्टर वाला शब्द. ठीक आहे. वाक्याचा काय? मग आय साठी शाल. ठीक आहे. आणि इथं कंप्लीटेड. हां, बे चोट्यो काईन कंप्लीट. ठीक आहे. क्रियापदाचं पहिलं रूप. ठीक आहे. मग आणि शाल विल दत्तकच आहे पुरा शेवटपर्यंत. चारही काळात, भविष्य काळाच्या चारही काळात काईन शाल विल. समजलं का? आणि नियम तोच. आय वी असन तर शाल आणि यू ही सी डे असन तर विल. ठीक आहे. चारही काळात येईल. मग आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर पुन्हा असे वाक्य येते. लक्ष द्या. हे लक्ष द्या रे. मग आता पुन्हा भविष्य काळाचे वाक्य आले. पहा, आय रिकामी जागा पब्लिश बुलेट करंट अफेअर 2024 बुक इन. ठीक आहे. इन ठीक आहे. इन बुलेट 2025 इन डिसेंबर. ठीक आहे. डिसेंबर 2024. ठीक आहे. आता लक्ष द्या. मी असं म्हणत आहे का आय रिकामी जागा पब्लिश बुलेट करंट अफेअर 2025 बुक इन डिसेंबर 2024. ठीक आहे. 2025चं इंडिया इयर बुक बुलेटचं डिसेंबर 2024 ले का करणार आहे? पब्लिश. ठीक आहे. जसं भविष्यकालीन वर्ष आहे. बे चोट्यो ह्या व्हिडिओ पान 2 वर्षानं डुकरे होतं पाहिजा, बदललं राहीन गेम. ठीक आहे. इथं का भरायचं? भविष्यकालीन वर्ष आहे तर इथं का करा? आय. अबे का भरा? हां, सोपं आहे. आय शाल. ठीक आहे. आय शाल का होईन? हां, पब्लिश. हे जसं आहे तसंच लिहायचं मूळ रूप. संपला विषय. आय शाल पब्लिश बुलेट करंट अफेअर बुक 2025 इन डिसेंबर 2024. ठीक आहे. 2025चं बुक 2024 ले डिसेंबर महिन्यात का करणार आहे आपण? पब्लिश करणार आहे. मग वही रिकामी जागा गो टू मुंबई टुमारो. उद्या आम्ही मुंबईला जाणार आहे. जसं टुमारो दिसते इथं घ्या वहीसाठी शाल. आणि इथं का घ्या? भेट डुकरेव का घ्या? गोज. हां, गो. नाही कर्ज तिथं गोज सांगतो तुम्हाला. ठीक आहे. श्याम रिकामी जागा बिल्ड हिज हाऊस इन 2025. ठीक आहे. किंवा इथं 28 घ्या. का घ्या? हां, श्याम्या 2028 मध्ये त्याचं घर बांधणार आहे. भविष्यात गेलं इथं काहीच नका. श्याम्या म्हणजे ही साठी काय येईन? अबे ही साठी काय येईन? विल. ठीक आहे. मग आता इथं ही विल. ठीक आहे. का होईन? बिल्ड हिज हाऊस इन 2028 झालं. ठीक आहे. समजलं का? हे समजलं का? का नियम आहे मग? सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1. कोणते जिंकून येईन? एकही ग्रामरचं वाक्य विदाउट जिंकून येणार नाही. इथं काय जिंकून? मग आफ्टर वाले शब्द, आफ्टर वाले शब्द, टुमारो वाले शब्द, नेक्स्ट वाले शब्द, कमिंग वाले शब्द आणि भविष्यकालीन वर्ष. बोमला आफ्टर वाले शब्द, नेक्स्ट वाले शब्द, कमिंग वाले शब्द आणि भविष्यकालीन. हे जर वाक्यात आले तर वाक्याचा काय करायचा? हां, जमन. जमन का? भाऊ जमन का? काही प्रॉब्लेम? अरे काही प्रॉब्लेम. दुसरा काय?
ठीक आहे. ए दुसरा काय लगेच झालं, एकच नियम आहे, एवढाच नियम आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअसले पुन्हा दोन नावं सांगितले, प्रोग्रेसिव्ह आणि इम्परफेक्ट. याले म्हणते चालू भविष्य काय. केव्हा वापरायचं या, मला भविष्य काळात एखादी क्रिया चालू दाखवायची आहे. याने विचारलं तू उद्या यावेळेस का करत राहशील, याने विचारलं बापूसाहेबाले. ठीक आहे. याने विचारलं तू उद्या यावेळेस का करत राहशील, सर मी यावेळेस उद्या क्रिकेट खेळत राहीन. उद्याची क्रिया का दाखवत आहे, ह्या चालू. अबे उद्याची क्रिया का दाखवत आहे, चालू. जर भविष्य काळात क्रिया चालू दाखवायची आहे, भूतात चालू दाखवायची आहे, तर त्याला विचारलं तू यावेळेस काल का करत होता, सर काल यावेळेस मी आलू शिलत होतो. का म्हणते तो, आलू शिलत होतो. कायच्यात क्रिया दाखवत आहे तो, भूतात चालू होती. आता त्याला विचारलं तू आता का करत आहे, सर मी आता तुमचाच तर क्लास करत आहे जी. ठीक आहे. आता वर्तमानाची चालू झाली आणि भविष्याची चालू दाखवायची आहे. तर त्याला विचारलं उद्या तू यावेळेस का करत राहील, तो म्हणते उद्या यावेळेस मी निबंध लिहत राहीन. भविष्य काळात क्रिया चालू दाखवायची आहे, तर पन्ना धरून चालू भविष्य काय. मग चालू भविष्य काय, मी तुम्हाला सांगितलं शालविल दत्तकच आहे. कंटिन्युअस म्हणलं का क्रियाबदल काही येईन, अबे कंटिन्युअस म्हणलं का काही येईन. आणि नियम म्हणते शालविल नंतर क्रियापदाचं किती रूप घ्या. अबे शालविल नंतर किती रूप घ्या, बोमला शालविल नंतर किती रूप, शालविल नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप येते. किती रूप येते, किती रूप येते, शालविल नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप येते. किती रूप येते. पण मला क्रियापदाला ऐंजी घ्यायचं आहे, इकडं 3चा पाईप इकडं 2.5चा पाईप, कपलिंग जोडली का बी, का जोडली अबे का जोडली बी. झालं मग जोडली कपलिंग दिलं जमून यायचं. सब्जेक्ट प्लस शालविल प्लस बी प्लस व्ही प्लस आयएनजी. ठीक आहे. बोमला का नियम आहे, हे दत्तकच आहे म्हणलं, शेवटपर्यंत चारी नियमात आहे. सब्जेक्ट प्लस शालविल प्लस बी प्लस व्ही प्लस, बोमला बोमला बोमला. आणि हे ओळखणं खूपच सोपी आहे. जर भविष्यकालीन शब्दासोबत इव्हिनिंग मॉर्निंग आफ्टरनून, जसं तिथं भूतकालीन शब्दासोबत इव्हिनिंग मॉर्निंग आफ्टरनून आलं, भूतकालीन सोबत जर इव्हिनिंग मॉर्निंग आफ्टरनून आलं तर, अबे भूतकालीन सोबत इव्हिनिंग मॉर्निंग आफ्टरनून आलं तर चालू भूत काय. आणि भविष्यकालीन शब्दासोबत इव्हिनिंग मॉर्निंग आफ्टरनून आलं तर, हां मग हे भविष्यकालीन जिंकून भविष्यकालीन शब्दासोबत मॉर्निंग इव्हिनिंग आणि आफ्टरनून हे शब्द आले असेल तर तो काय कोणता असतो. हां मग पाहता जमून टाकू आपण. ठीक आहे. ए लक्ष द्या. मग आता असे परीक्षेत प्रश्न येते. हां मग आता लक्ष द्या. विशाल रिकामी जागा प्ले क्रिकेट टुमारो इव्हिनिंग इन दिस विलेज. ठीक आहे. इन दिस विलेज ग्राउंड. विशाल रिकामी जागा प्ले क्रिकेट टुमारो इव्हिनिंग इन हिज विलेज ग्राउंड. तो त्याच्या गावच्या मैदानावर उद्या यावेळेस क्रिकेट खेळत राहील असं सांगत आहे. कायच्यावरून काय ओळखायचा हे सांगते. भविष्यकालीन शब्दासोबत इव्हिनिंग मॉर्निंग. उद्या यावेळेस विशाल त्याच्या गावच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत राहील. मग पन्ना धरून. ठीक आहे. हे भविष्यकालीन शब्दासोबत इव्हिनिंग मॉर्निंग आफ्टरनून आहे. वाक्याचा काय चालू भविष्य. मग विशाल म्हणजे ही साठी काय घ्यायचं, अबे ही साठी काय घ्यायचं, हा रपकन विल, त्याच्यानंतर बी आणि इथं का घ्यायचं, झालं मग राहिलंच का. मग विशाल विल बी प्लेइंग क्रिकेट टुमारो इव्हिनिंग इन हिज विलेज ग्राउंड. तो त्याच्या गावच्या मैदानावर उद्या का करणार आहे, क्रिकेट खेळणार आहे. मग आय रिकामी जागा वॉच द सत्या मूवी. सत्या पिक्चर नाही व्हायला. गोली मार भेजे में भेजा करता है शोर. पिक्चर नाही व्हायला सत्या. कल्लू मामा 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 कल्लू मामा. अबे पिक्चर नाही व्हायला का. माचीस पाहिला माचीस. छोड़ाए हम वो गलिया. नाही व्हायला. गाणं तर ऐकलं असं. हां नाही ऐकलं असं मला ऐकून घ्या. मग आता लक्ष द्या. ना हां लक्ष द्या.
हे लक्ष द्या, आय रिकामी जागा वॉच द सत्या मूवी. ठीक आहे, सत्या मूवी इन टुमारो मॉर्निंग. ठीक आहे, सत्या पाहिला का? ठीक आहे. संजय कोणाचा आहे? संजय दत्त नाही माहीत. मग आता लक्ष द्या रे, जसं मला दिसते भविष्यकालीन शब्दासोबत इव्हनिंग मॉर्निंग आफ्टरनून वाक्याचा काय का करायचा? अबे का करायचा? साधा भविष्य. मग हे इथं का करायचं? आय बे आय, आय साठी विल का शाल? आय विल. घ्या ना चोट्यो, आय विल कुचकतो तिथं धरून. काय ते? आय शाल. त्याच्यानंतर बी. इथं का घ्यायचं? हा, हे बरोबर पाहिजे रे, जिंकून बरोबर घ्यायचा. मग आय शाल बी वॉचिंग सत्या मूवी इन टुमारो मॉर्निंग. मी उद्या सत्या मूवी, ठीक आहे, उद्या सकाळी पाहणार आहे. झालं का? व्हेरी पानसट. कसा ओळखायचा? प्रेझेंट कंटिन्युअस, हे पास आपलं फ्युचर कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस व्ही प्लस आय एन जी. ठीक आहे, जिंकून काय? भविष्यकालीन शब्दासोबत इव्हनिंग मॉर्निंग आफ्टरनून. व्हेरी पानसट. हे लक्ष द्या, अश्विनी आली वाटते, अश्विनीला पाहून घेऊ. ठीक आहे, अश्विनी रिकामी जागा कंप्लीट हर प्रोजेक्ट. अरे ठीक आहे, मी म्हणलं अश्विनी लग्नच करणार आहे का काका? अश्विनी रिकामी जागा कंप्लीट हर प्रोजेक्ट इन टुमारो आफ्टरनून. ठीक आहे, उद्या दुपारी अश्विनी तिचा प्रोजेक्ट कंप्लीट करणार आहे. मग आता लक्ष द्या, काहीच नका करू. ठीक आहे, भविष्यकालीन शब्दासोबत इव्हिनिंग आफ्टरनून मॉर्निंग दिसते पेलवा धरून. वाक्याचा काय? कोणता? चालू भविष्य. मग अश्विनी म्हणजे सी, सी साठी विल, विल बी काविन कंप्लीटिंग हर प्रोजेक्ट इन टुमारो आफ्टरनून. जमन, हे जमन, काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? अरे काही प्रॉब्लेम? अजी काही प्रॉब्लेम? जमन ओके? ओके का? हां, पाय जमवता आलं पाहिजे नाही. अरे जमवता येईन का? ठीक आहे, का सांगितलं? किती काय पाहिले? किती काय पाहिले? कोणते? साधा भविष्य काय आणि चालू भविष्य काय? साधा भविष्य कायचा नियम? सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1. मग इथं ऑब्जेक्ट आला तरी बरा, नाही आला तरी बरा, काही लेनदेन आहे आपल्याला. मग हे ओळखायचे कसे? जर आफ्टरवाले शब्द, आफ्टरवाले शब्द, कमिंगवाले शब्द, नेक्स्टवाले शब्द, भविष्यकालीन वर्ष आणि टुमारो हे जर वाक्यात आले तर वाक्याचा काय? साधा भविष्य काय. केव्हा वापरायचं? शाल. आय वी असंत शाल. ठीक आहे, यू यू ही सी इट आणि दे असंत विल. ठीक आहे, आणि दानच आहे शेवटपर्यंत. मग त्याच्यानंतरचा काय कोणता पाहिला आपण? चालू भविष्य काय. काय नियम? सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस आय एन जी. कसं जमवायचं? भविष्यकालीन शब्दासोबत मॉर्निंग इव्हनिंग आफ्टरनून. जमन, काय प्रॉब्लेम? हां ओके, चलो लिहून घ्या. लिहून घ्या.